नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जुलै 2018मध्ये जो झालेला UGC नेट पेपर क्रमांक 1 आहे ऑफलाईन पद्धतीनं, म्हणजे OMR सीट म्हणजे पेपर पेन बेसिसनुसार जो पेपर झालेला आहे। या पेपरमधील प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत, जी तुम्हाला येणाऱ्या एग्जामसाठी उपयुक्त ठरू शकते। प्रश्न क्रमांक 1 है, निम्नलिखित में से कौन सा कथन समुच्चय शिक्षण की प्रकृति और उद्देश्य का उत्तम ढंग से विवरण प्रस्तुत करता है। म्हणजे थोडक्यात आपल्याला शिक्षणाचे उद्दिष्टे आणि स्वरूप यावर आधारित त्यांनी प्रश्न विचारलेला आहे। तर त्या संदर्भाने पर्याय काय दिलेत बघा। शिक्षण और अधिगम अविच्छिन्न रूप से संबंधित है, पर्याय ये बरोबर है। दूसरा, शिक्षण और प्रशिक्षण के बीच में कोई अंतर नहीं है, हे रॉन्ग है, कारण शिक्षण आणि प्रशिक्षणामध्ये फरक असतो। समस्त शिक्षण का सरोकार छात्रों में कुछ प्रकार के रूपांतरण को सुनिश्चित करने से होता है, सी बरोबर आहे। समस्त अच्छा शिक्षण प्रकृति में औपचारिक होता है। आता सर्वच म्हणजे सर्वच जे काही चांगलं शिक्षण आहे ते प्रकृतीमध्ये असतं, म्हणजे निसर्गामध्ये असतं असं आपण म्हणू शकत नाही, म्हणजे डी घेता येणार नाही। ई, शिक्षक एक वरिष्ठ व्यक्ती होता है, असंही नाही। एखाद्या छोट्या व्यक्तीकडून देखील आपण नॉलेज मिळू शकतो, म्हणून ई पण तेवढं प्रभावी नाही। शिक्षण एक सामाजिक कृत्य है जबकि अधिगम एक व्यक्तिगत कृत्य है, एफ मात्र बरोबर आहे। म्हणजे ए, सी आणि एफ म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट बघा, अधिगमकर्ता की निम्नलिखित में से कौन सी विशेषता शिक्षण की प्रभावोत्पादकता से अत्यंत रूप से संबंधित है। थोडंसं हिंदी असल्यामुळं आपल्याला अडचण जाऊ शकते, परंतु आपण समजून घेणं गरजेचं आहे। अधिगमकर्ता याने लर्नर्स म्हणजे शिकणारा, म्हणजे थोडक्यामध्ये विद्यार्थी, आणि प्रभावोत्पादकता याचा अर्थ होतो इफेक्टिवनेस ऑफ टीचिंग। तर ती कशावर अवलंबून आहे, इफेक्टिवनेस ऑफ टीचिंग हे लर्नरच्या कशावर अवलंबून आहे। तर अधिगमनकर्ता का पूर्वानुभव, अधिगमनकर्ता के अभिभावकों का शैक्षिक प्रस्तर, अधिगमकर्ता के साथी समूह, परिवार का आकार जिसका अधिगमकर्ता एक अंग है। तर इफेक्टिवनेस ऑफ टीचिंग हे लर्नरच्या पूर्वानुभवावर आधारित असतं, आपल्याला ते माहीत आहे। पर्याय 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। त्यानंतर जोड्या लावायच्या आहेत। तर विविध शैक्षणिक पद्धती आणि त्यांचे विशेषता त्या आपल्याला त्यांनी विचारल्यात बघा। व्याख्यान देना, मग आता आपण जर बघितलं तर व्याख्यान देना, तर व्याख्यान स्पष्ट भाषा में विषय वस्तु का संप्रेषण, म्हणजे एचं होईल 3, ठीक आहे, एचं 3। त्यानंतर समूहों में चर्चा, म्हणजेच बीचं 4 होईल। विचारावेश प्रक्रिया, सीचं होईल 2, म्हणजे आपण जर याचं उत्तर पाहिलं तर येईल पर्याय क्रमांक 3 ची जर निवड केली तर आपल्या सर्व जोड्या योग्य जुळून येतील। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, नीचे दी गई मूल्यांकन प्रक्रियाओं में उसकी पहचान कीजिए जिसको निर्माणात्मक मूल्यमापन कहा जाता है। नीचे दिए गए कूट का प्रयोग करते हुए अपने उत्तर को चुनिए। आता निर्माणात्मक मूल्यांकनावर किंवा निर्माणात्मक मूल्यमापनावर त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, ज्याला आपण फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन असं म्हणतो। म्हणजे शिकत असताना ते मूल्यमापन केल्या जातं। आता 2 मूल्यमापनामधला जर आपल्याला फरक माहीत असता, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन आणि समेटिव्ह इव्हॅल्युएशन, ज्याला आपण अंतिम मूल्यमापन म्हणतो, तर आपल्याला प्रश्न हा निवडता आला असता। जरी आपल्याला जास्त पर्याय दिलेत तरी आपण एकेका पर्यायाचं वाचन करूयात।
तर पर्याय दिला है बघा, शिक्षक पाठ्यक्रम का कार्य पूरा करने के बाद छात्रों को ग्रेड देता है। आता आपल्याला माहिती आहे की हे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनचं काम नाही, ते समेटिव्ह इव्हॅल्युएशनचं काम आहे, ज्याला अंतिम मूल्यमापन म्हणतात. म्हणजे निर्माणात्मक मूल्यांकन त्याला म्हणत नाही. ठीक आहे. त्यानंतर शिक्षक कक्षा में छात्रों के साथ अंतःक्रिया के दौरान सुधारात्मक प्रतिपुष्टी प्रदान करता है. क्लासरूममध्ये आंतरक्रिया सुरू आहे आणि तिथं तरी काहीतरी आपल्याला शिक्षक सुधारण्याबद्दल सांगायला लागला आहे, म्हणजे हे बरोबर आहे. हे निर्माणात्मक मूल्यांकनाचं किंवा फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनचा पार्ट आहे, म्हणजे बी बरोबर येईल. सी बघा, शिक्षक इकाई परीक्षण में छात्रों को अंक देता है. आता इकाई म्हणजे त्या टप्प्याटप्प्याने किंवा सहामाही परीक्षा वगैरे आपण त्याला म्हणतो, म्हणजे हे सुद्धा काय झालं, अंतिम मूल्यमापन झालं ना, शिकवणं झाल्याच्या नंतर तो मूल्यमापन करू लागला, म्हणजे सी येणार नाही निर्माणात्मक मूल्यांकनामध्ये. डी, शिक्षक कक्षा में ही छात्रों के संदेह को स्पष्ट करता है. विद्यार्थ्याला येणाऱ्या जे काही अडचणी आहेत ते वर्गातच करतो, म्हणजेच ते काय फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनचा भाग आहे, म्हणजे डी त्याच्यामध्ये येणार आहे. ई, छात्रों के समग्र निष्पादन के बारे में प्रत्येक 3 माह के अंतराल पर अभिभावकों को रिपोर्ट किया जाता है. 3 महिन्याच्या टप्प्यानं, म्हणजे काय टीचिंग झाल्याच्या नंतर, म्हणजे हे समेटिव्ह इव्हॅल्युएशनचा भाग आहे किंवा सर्वसमावेशक किंवा अंतिम मूल्यमापनाचा भाग आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर ई सुद्धा त्याच्यामध्ये येणार नाही. आणि एफ, शिक्षक प्रश्न उत्तर सत्र के माध्यम से अधिगमन करता की अभिप्रेरणा में वृद्धी करता है. आता प्रश्न उत्तर म्हणजे तो वर्गातच विचारू लागला, म्हणजेच ते फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनचा भाग आहे, म्हणजेच एफ बरोबर आहे. म्हणजे आपल्याला उत्तर घेताना बी, त्यानंतर डी आणि एफ, तर BDF आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. थोडक्यामध्ये आपण जर थोडंसं समजून घेऊन जर प्रश्न उत्तराची आपण सोडवणूक जर केली, आणि आता ऑफलाईन एक्झाम असणार आहे त्यामुळं आपल्याला म्हणजे स्क्रोलचा किंवा स्क्रीनचा प्रॉब्लेम नाही आहे, म्हणून जर आपण काळजीपूर्वक आणि समजून घेऊन हिंदी जरी प्रश्न असला तरी आपल्याला मला वाटतं प्रश्न सोडवता येईल. थोडं एलिमिनेशन पद्धत किंवा कट मेथडनं जरी गेला तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे अभिकथन. ये काय म्हणते बघा, समस्त शिक्षण का उद्देश्य अधिगम को सुनिश्चित करना होना चाहिए. याच्यामध्ये ये सही है. समस्त अधिगमन शिक्षण का परिणाम होता है असं म्हणता येणार नाही, म्हणजे आर काय आहे, रॉंग आहे, म्हणजे ये सही है लेकिन आर गलत है, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर जोड्या लावा विचारल्यात, शोध आणि त्यांच्या विशेषता आपल्याला विचारल्या आहेत. पहिल्यामध्ये दिलेत बघा मौलिक शोध, ज्याला आपण काय म्हणतो फंडामेंटल रिसर्च म्हणतो. त्यानंतर दिले व्यवहात शोध, ज्याला आपण अप्लाइड रिसर्च म्हणतो. क्रियात्मक, ज्याला आपण ॲक्शन रिसर्च म्हणतो. मूल्यांकन पारक शोध. बघा 1-2 जरी जोड्या आल्या, जसं आता आपल्याला माहिती आहे मौलिक शोध म्हणजे फंडामेंटल रिसर्च. मग आता फंडामेंटल रिसर्चचं वैशिष्ट्य काय असतं, सिद्धांत निर्मिती, म्हणजे याचं काय होईल 2. मग याचं 2, आता बघा इथं कुठं आहे आपण जर बघितलं तर याचं 2 असं 2 ठिकाणी आहे, पर्याय 1 मध्ये पण आणि पर्याय 4 मध्ये, म्हणजे याचं 2. बी बघा व्यवहत शोध, तर ते थोडंसं हिंदी समजत नाही आपल्याला, याला अप्लाइड रिसर्च म्हणतात. मग अप्लाइड रिसर्चचं वैशिष्ट्य काय आहे, विभिन्न स्थितियों में उपयोग के लिए सिद्धांत की प्रायोजकता की खोजबीन करना, म्हणजे तो आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला त्याचं उपयोजन झालं पाहिजे, म्हणजेच काय बीचं काय होईल 4. मग आता बीचं 4 इथं आहे, म्हणजे मिळालं आपल्याला प्रश्नाचं उत्तर. 2 वरूनच आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळणं शक्य झालं आहे, म्हणजे पर्याय 1 हेच आपल्या इथं उत्तर निवडता येणार आहे. त्यानंतर बघा क्रियाकल्पों के निम्नलिखित समुच्चयों में कौन सा समुच्चय क्रियात्मक शोध रणनीति की चक्रीय प्रकृति को इंगित करता है. थोडक्यामध्ये त्यांनी आपल्याला काय विचारले, जे ॲक्शन रिसर्च स्ट्रॅटेजी आहे, ॲक्शन रिसर्च स्ट्रॅटेजी क्रियात्मक शोध रणनीती,
ॲक्शन रिसर्च, त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, कृती संशोधनाच्या प्रोसेस आपल्याला त्यांनी विचारलेल्या आहेत. काय असू शकतात? गहन चिंतन करना, प्रेक्षण करना, नियोजन, कार्यान्विती, क्रियान्विती, प्रेक्षण करना, क्रियान्विती, गहन चिंतन करना, नियोजन. बघा, थोडंसं हिंदी जर जड जात असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला इंग्लिशमधनं एक व्हिडिओ आपण त्याचं वाचन केलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना थोडंसं इंग्रजी बरं आहे त्यांनी तो व्हिडिओचा सुद्धा आधार घेऊ शकता, किंवा या प्रश्नपत्रिकेची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून दिलेली आहे. तिथं सुद्धा तुम्हाला PDF घेऊन ते प्रश्न तुम्हाला वाचता येतील. ठीक आहे. त्यानंतर आता बघा, ॲक्शन रिसर्चमध्ये सर्वात अगोदर काय येईल? नियोजन येईल ना, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, प्लॅन. मग त्याच्यावर कृती होईल म्हणजे ॲक्ट. ठीक आहे. मग ऑब्झर्वर करू त्याला आपण, ऑब्झर्वेशन. आणि मग रिफ्लेक्ट म्हणजे चिंतन वगैरे काय येईल ते. म्हणजे पर्याय 4 हे योग्य राहील कोणत्याही रिसर्चमध्ये. नेक्स्ट, शोध पदों का निम्नलिखित में से कौन सा क्रम वैज्ञानिक विधि के निकटस्थ है? वैज्ञानिक पद्धतीच्या पायऱ्या व्यवस्थित आपल्याला लावून द्यायच्या आहेत. आपण जर पर्याय क्रमांक 2 ची जर निवड केली की अगोदर समस्या की स्थिती को अनाभूत करना, म्हणजे त्याला काय मग आपण परसिविंग द प्रॉब्लेम सिच्युएशन, हे 1 नंबरला येईल. नंतर वास्तविक समस्या की पहचान और उसकी परिभाषा, नंतर परिकल्पना, नंतर प्रस्तावित समाधान के परिणामों को निर्गमित करना और परिकल्पना का कार्य के रूप में परीक्षण. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. शोध नैतिकता की समस्या शोध क्रियाकल्पों के किस पहलू से संबंधित है? ज्याला आपण काय, रिसर्च इथिक्स कशाच्या संदर्भानं आहे? तर आपण जर पर्याय वाचले, शोध प्रबंध के निर्धारित प्रारूप के अनुसरण से, शोध प्रबंधाच्या संदर्भानं ती येणार नाही. शोध नैतिकता त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. गुणात्मक या मात्रात्मक तकनीकों के माध्यम से आंकड़ों के विश्लेषण से. आता याच्यामध्ये डाटा ॲनालिसिस थ्रो क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटिव्ह टेक्निक्स, याच्यामध्ये तुमच्या रिसर्च इथिक्सला प्रॉब्लेम येणार नाही. शोध के समग्र को परिभाषित करने से, पॉप्युलेशन ऑफ रिसर्चमध्ये पण अडचण येणार नाही इथिक्सला. इथिक्सला अडचण येईल साक्ष्य आधारित शोध रिपोर्टिंग से, मतलब एव्हिडन्स बेस्ड रिसर्च रिपोर्टिंग, जे एव्हिडन्स आपण वापरतो त्याच्यामध्ये रिसर्च इथिक्सचे प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. निम्नलिखित में से किस क्रियाकल्प में सृजनशील और समीक्षात्मक चिंतन के संपोषण की अधिक क्षमता है? थोडक्यामध्ये कोणत्या प्रक्रियेमध्ये किंवा कोणत्या कृतीमध्ये सृजनशील और समीक्षात्मक चिंतन, ज्याला आपण क्रिएटिव्ह अँड क्रिटिकल थिंकिंग, आपण कोणत्या जास्तीत जास्त क्रिएटिव्ह अँड क्रिटिकल थिंकिंग आपण जास्तीत जास्त कोणत्या कृतीमध्ये करू? शोध सारांश को तयार करना. ठीक आहे. याच्यामध्ये शोधाचा सारांश तयार करणं एवढं काही महत्त्वाचं नाही. याच्यामध्ये क्रिटिकल अँड त्याला आपण काय म्हणतो, क्रिएटिव्ह थिंकिंग एवढी करण्याची गरज नाही. संगोष्ठी में शोध लेख को प्रस्तुत करना, एखादा सेमिनार आहे तिथं पेपर वाचन करायचं, त्याच्यामध्ये बी एवढं काही महत्त्वाचं नाही. ठीक आहे. तिथं एक तुमच्याकडं क्रिटिकल थिंकिंगची गरज असते. पण बाकीचे 2 पर्याय बघा, शोध संमेलन में भागीदारी, म्हणजे पर्याय 3 हा प्रभावी असणार आहे. तुम्ही पार्टिसिपेट झालात एखाद्या रिसर्च कॉन्फरन्समध्ये तर तिथं तुमच्याकडं क्रिएटिव्ह अँड क्रिटिकल थिंकिंग असणं गरजेचं आहे, किंवा तिथं तुमची ती डेव्हलप होणार आहे. ठीक आहे. आणि त्यापेक्षाही जे इथं काय म्हणतात ते कार्यशाळा में भागीदारी, म्हणजे वर्कशॉप, हे तर तुम्हाला एखादी कृती शिकायची असते, बरोबर आहे. म्हणजे सर्वात जास्त क्रिटिकल आणि क्रिएटिव्ह थिंकिंगचा विचार पर्याय 3च्या संदर्भानं होणार आहे. त्यानंतर पॅराग्राफ आहे. पॅराग्राफचे आपण डायरेक्ट उत्तरं घेऊया. याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे पर्याय 1. प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 13 पर्याय 2. प्रश्न क्रमांक 14 पर्याय 4. प्रश्न क्रमांक 15
पर्याय 4. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 16. कक्षागत संप्रेषण में कुछ उद्दीपकों की स्वीकार्यता और अस्वीकार्यता के बीच विभेदन किसका आधार है? निष्पादन की चयनात्मक अपेक्षा, साथी समूह के साथ चयनात्मक संबद्धता, चयनात्मक ध्यान, चयनात्मक नैतिकता. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चयनात्मक ध्यान, म्हणजे त्याला आपण सिलेक्टिव्ह अटेन्शन असं म्हणू. तिथंच काय आहे, स्वीकार्यता और अस्वीकार्यता के बीच, म्हणजे त्या दोघांमध्ये काय आहे, विभेदनाचा ते आधार असू शकते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अभिकथन दिले आपल्याला. शिक्षक द्वारा कक्षा में छात्रों को दिए गए आरंभिक संदेशों का बाद में अंतरक्रिया स्थापित करने के लिए महत्वपूर्ण होना आवश्यक नहीं है. बघा, आंतरक्रिया गरजेची आहे ना, ते तर म्हणतात आवश्यक नाही आहे, मतलब ये रॉंग आहे. आंतरक्रिया महत्त्वाचीच आहे. वर्गात टीचिंग करत असताना आंतरक्रिया महत्त्वाचीच आहे. ठीक आहे, म्हणजे ये रॉंग है. आर, संप्रेषण प्रक्रिया पर अपेक्षाकृत अधिक नियंत्रण का निहितार्थ छात्रों द्वारा अधिगमन पर अपेक्षाकृत अधिक नियंत्रण है, मतलब आर सही है. यासाठी आपल्याला उत्तर घ्यावं लागेल, ये गलत है लेकिन आर सही है, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, कक्षा में कुशल ढंग से संप्रेषण करना एक स्वाभाविक क्षमता है. इथे पण ये रॉंग होईल, कारण ही एक स्वाभाविक क्षमता नाही आहे. म्हणजे अत्यंत कुशल पद्धतीनं कम्युनिकेशन तुम्ही करतात, ही एक स्वाभाविकता नाही आहे व्यक्तीची. त्याला काय म्हणू आपण, स्वाभाविकता. म्हणजे ती काही एक नॅचरल ॲबिलिटी नाही, ती तुम्हाला आत्मसात करावी लागणार आहे. म्हणून ये रॉंग आहे. ते स्वभावता नसतं कोणत्याही व्यक्तीकडं, नॅचरली कोणत्याही व्यक्तीकडं नसतं ते. जसं टीचिंग वर्गात शिक्षक करतात, तर BEd आणि DEdमध्ये ते शिकवल्या जातं की इफेक्टिवनेस कम्युनिकेशनमध्ये इफेक्टिवनेस कसा वाढवावा, टीचिंगमध्ये इफेक्टिवनेस कसा वाढवावा, आंतरक्रिया कशा वाढवाव्यात. ठीक आहे, म्हणजे ते स्वभावता नसतं, ते नॅचरली नसतं, ती नॅचरल ॲबिलिटी नाही आहे, तर ती तुम्हाला आत्मसात करावी लागते. म्हणजे ये रॉंग आहे. आर, कक्षा में प्रभावी शिक्षण के लिए संप्रेषण प्रक्रिया का ज्ञान आवश्यक है, तो ये बरोबर आहे. तेच आपण बोलायला लागलो. बी म्हणजे आर बरोबर आहे. ये गलत, आर सही. ये गलत, आर सही, मतलब पर्याय 4. नेक्स्ट, अभिकथन ये कक्षागत संप्रेषण एक क्रियान्वितकारी प्रक्रिया है. त्याला क्रियान्वितकारी म्हणजे त्याला आपण ट्रान्झॅक्शनल प्रोसेस म्हणू. तर याच्यामधलं ये बरोबर आहे. आर काय म्हणते बघा, कोई भी शिक्षक इस मान्यता के अंतर्गत कार्य नहीं करता कि छात्रों के अनुक्रियाएं स्वदेश्य होती है. ठीक आहे, तर इथं आर रॉंग होणार आहे. थोडंसं समजून घेऊ, हिंदीचा थोडंसं आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे. ते काय म्हणतात बघा, कक्षागत संप्रेषण, ज्याला आपण क्लासरूम कम्युनिकेशन म्हणतो, एक क्रियान्वितीकारी प्रक्रिया आहे. म्हणजे ट्रान्झॅक्शनल प्रोसेस आहे का, क्लासरूम कम्युनिकेशन इज द ट्रान्झॅक्शनल प्रोसेस. येस, त्याला काय, आता ट्रान्झॅक्शनल प्रोसेस आपण का म्हणू, ट्रान्झॅक्शनल प्रोसेस म्हणजे काय, जर आपण समजून घेतलं तर शिक्षक वर्गामध्ये लिहिण्यातून किंवा म्हणजे व्याख्यानातून आपल्याला एक मेसेज देतात, आणि विद्यार्थी काय करतात, त्याला डिकोड करतात. कशातून, ऐकण्यातून, वाचण्यातून त्याला डिकोड करतात आणि फीडबॅक देतात. यालाच आपण काय म्हणतो, ट्रान्झॅक्शनल प्रोसेस. म्हणजे ये कन्फर्म बरोबर आहे. आता बीकडे जाऊया. कोई भी शिक्षक
इस मान्यता के अंतर्गत कार्य नहीं करता कि छात्रों की अनुक्रियाएं सोद्देश्य होती है. नाही, विद्यार्थी काहीतरी उद्देशानेच क्रिया करीत असतील ना वर्गामध्ये, हे शिक्षकाला माहीतच असतं ना. म्हणून हे बघा काय म्हणते, कोई भी शिक्षक इस मान्यता के अंतर्गत कार्य नहीं करता. म्हणजेच इथं काय झालं, रॉंग झालं हे. म्हणजेच काहीतरी उद्देशानंच विद्यार्थी कार्य करत असतात, कृती करत असतात, हे शिक्षकाला माहीत असतं. नाही असं म्हणता येणार नाही. म्हणजे फक्त ये बरोबर आहे, आर चूक आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 ये सही है लेकिन आर गलत है. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, मानव संप्रेषण प्रक्रिया के विवरण के लिए निम्नलिखित में से कौन सा कथन समुच्चय सही है. सही है, ठीक है. अशाब्दिक संप्रेषण विचारों को उद्दीपित कर सकता है. बराबर है, विचारों को उद्दीपित कर सकता है. स्टिम्युलेटेड आइडियाज, यस. संप्रेषण एक अर्जित क्षमता है. बरोबर आहे, ती अर्जित करावी लागेल आपल्याला. संप्रेषण एक सार्वभौम समाधान नहीं है. सार्वभौम समाधान नहीं है. बराबर है, सार्वभौम समाधान नहीं हो सकता संप्रेषण. संप्रेषण खंडित नहीं हो सकता, ये भी सही है. लेकिन कैसा, मतलब हमें मालूम है कि कम्युनिकेशन इज़ द कंटिन्यूअस प्रोसेस. इसीलिए मतलब क्या बोलेंगे हम उसको, वो कम्युनिकेशन ब्रेक डाउन नहीं हो सकता, ये कंटिन्यू चलता रहता है. मतलब ए बी सी डी सही है. ई, अधिक संप्रेषण का अर्थ छात्रों द्वारा अधिक प्रभावी अधिगम है. जास्त संप्रेषण केलं म्हणजेच विद्यार्थ्याद्वारा प्रभावी अधिगमन होईल असं म्हणता येणार नाही. म्हणजे ई कटला. एफ, कक्षागत संप्रेषण, ज्याला आपण क्लासरूम कम्युनिकेशन म्हणतो, के माध्यम से सीखे हुए का मूल्य छात्रों के लिए महत्त्वपूर्ण नहीं है. हे तर खूप निगेटिव्ह झालं ना. बघा, एफ खूप निगेटिव्ह आहे. मग तुम्ही जरी असं जरी लक्षात घेतलं असतं की या पर्याय 1 मध्ये एफ आला कट, बी मध्ये म्हणजे 2 मध्ये एफ आला कट, 4 मध्ये पण एफ आला कट, तरी पण आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकलो असतो. कधी कधी कट मेथड खूप इझी जाते. बघा, एफ किती निगेटिव्ह आहे. कक्षागत संप्रेषण के माध्यम से सीखे हुए का मूल्य छात्रों के लिए महत्वपूर्ण नहीं है. ये रॉन्ग है, पूरा के पूरा रॉन्ग है. मतलब जहाँ जहाँ एफ है वो रॉन्ग होगा. सिर्फ पर्याय 3 सही होगा, जो हमने अब भी समझ लिया है. नेक्स्ट, मॅथचे क्वेश्चन्स आहेत. मॅथवर आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवू. स्वतंत्र व्हिडिओ मग तुम्हाला आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन UGC नेट या प्लेलिस्टमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला स्वतंत्र व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. क्वेश्चन क्रमांक 21. क्वेश्चन क्रमांक 21चं उत्तर आहे 2. क्वेश्चन क्रमांक 22. क्वेश्चन क्रमांक 22चं उत्तर आहे 3. क्वेश्चन क्रमांक 23. क्वेश्चन क्रमांक 23चं उत्तर आहे 4. क्वेश्चन क्रमांक 24चं उत्तर आहे 3. क्वेश्चन क्रमांक 25. क्वेश्चन क्रमांक 25चं उत्तर आहे 4. क्वेश्चन क्रमांक 26 3. क्वेश्चन क्रमांक 27. क्वेश्चन क्रमांक 27चं उत्तर आहे 2. बी और सी. क्वेश्चन क्रमांक 28. निम्नलिखित में से कौन सा आगमनात्मक तर्क में पूर्वकल्पित है. तर प्रकृति की समरूपता. प्रश्न पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 29चं
उत्तर आहे ए और बी, मतलब पर्याय 1। क्वेश्चन क्रमांक 30, क्वेश्चन क्रमांक 30चं उत्तर आहे पर्याय 3। त्यानंतर डी आयवर आधारित क्वेश्चन्स आहेत। हे तुम्हाला विश्लेषण जर डी आयचं पाहायचं आहे तर तुम्ही एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे, त्या स्वतंत्र व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कोणत्या पद्धतीने याची उत्तरं काढलेली आहेत। प्रश्न क्रमांक 31चं उत्तर आहे पर्याय 2, प्रश्न क्रमांक 32चं उत्तर आहे पर्याय 3, प्रश्न क्रमांक 33चं उत्तर आहे पर्याय 1, प्रश्न क्रमांक 34चं उत्तर आहे पर्याय 4, प्रश्न क्रमांक 35चं उत्तर आहे पर्याय 4। म्हणजे या सर्व प्रश्नांच्या विश्लेषणासाठी तुम्ही आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन UGC नेट या प्लेलिस्टमध्ये जा किंवा नेट 2024 या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला विश्लेषणाचा व्हिडिओ पाहायला मिळेल, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा त्याच्या लिंक अपलोड केलेल्या असतील। त्यानंतर ICTचे क्वेश्चन्स आहेत। ICT शब्द के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सही है? ICT प्रथमाक्षरी नाम है जिसका पूरा नाम इंडियन क्लासिकल टेक्नोलॉजी, पी तो गलत है। हमको मालूम है कि ICT यानी इंफॉर्मेशन एंड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी ऐसा होता है इसका फुल फॉर्म, यानी पी बिल्कुल गलत है। क्यों? ICT के अंतर्गत वे परिणामी प्रौद्योगिकी सम्मिलित है जिनके अंतर्गत श्राव्य, दृश्य, दूरभाष और कंप्यूटर नेटवर्क एक साथ समान केबलिंग प्रणाली द्वारा संयोजित किए जाते हैं। मतलब क्यों सही है? क्योंकि इंफॉर्मेशन एंड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी में कंप्यूटर, मोबाइल, दूरभाष यानी मोबाइल, श्राव्य, दृश्य, नेटवर्क ये सब सम्मिलित रहते हैं, यानी सिर्फ क्यू ही सही है, केवल क्यू, यानी पर्याय 2। नेक्स्ट, एक नए लैपटॉप का निर्माण किया गया है जिसका भार कम है और अधिक लघु है तथा अपने पूर्ववर्ती मॉडल्स की तुलना में कम बिजली का उपयोग होता है, तो ये सॉलिड स्टेट हार्ड ड्राइव है, पर्याय 4। नेक्स्ट क्वेश्चन, निम्नलिखित ईमेल फील्ड्स में से स्वामी को संदेश मिलने पर वह कौन से ईमेल पतों को जान सकेगा? ईमेल फील्ड्सवर आधारित क्वेश्चन आहे। एक चार्ट दिला आहे बघा आपल्याला, TO, 2CC आणि BCC। हे जर आपल्याला माहीत असेल तर या प्रश्नाचं उत्तर आपण सहज शोधू शकलो असतो। आणि ते म्हणतात किंवा स्वामीला संदेश पाठवला आहे, मग आता पाठवणारा कोण आहे? ram@test.com। ठीक आहे, पहिले तुम्हाला CC म्हणजे काय माहीत पाहिजे। CC म्हणजे कार्बन कॉपी, म्हणजे ज्याला आपण पाठवला आहे त्याला पण तो दिसतो आणि त्यासोबत अजून ज्यांना पाठवला त्यांना पण ती दिसते CC मध्ये। मात्र BCC याचा अर्थ असतो ब्लाइंड कार्बन कॉपी, पाठवणाऱ्याने पाठवलेली जी काही कार्बन कॉपी आहे ती प्रायव्हेट असते। अरे लक्षामध्ये, ती प्रायव्हेट असते, ती सर्वांना दिसत नाही। आता कुणाला पाठवेल बघा, ह्या 2 न पाठवला, कुणाला पाठवला? स्वामीला, म्हणजे स्वामी@test, म्हणजे स्वामीला कुणाचं दिसेल? CCचं पूर्णवाल्याचं दिसेल, म्हणजे रवी, राज, आणि पाठवणारा तर त्याला ओळखूच येणार आहे, राम। रवी, राज आणि राम, म्हणजे पर्याय क्रमांक 3 राम, राज आणि रवी। कारण रामा याच्यामध्ये येणार नाही। रामा का येणार नाही? कारण तो प्रायव्हेट असतो, प्रायव्हेट कार्बन कॉपी असते ती। नेक्स्ट, भंडारण की निम्नलिखित इकाइयों को सही क्रम में रखिए जिसमें पहले लघुतम इकाई से प्रारंभ करते हुए दीर्घतम इकाई की ओर चलते हैं। ठीक आहे, ते जे कम्प्युटरचं जे काही त्याला काय म्हणू आपण, युनिट स्टोरेज आहेत किंवा स्टोरेज कम्प्युटरमध्ये कोणत्या युनिटमध्ये केले जातं, तर सर्वात लहानकडून मोठ्याकडे। मग सर्वात लहान आपल्याला माहिती आहे बीट आहे, म्हणजे सुरुवातीला F आलं पाहिजे, परंतु किती, एक सर्व पर्यायामध्ये F आहे। आणि सर्वात शेवटीला काय याच्यामध्ये बघा, बीट टेराबाईट असणार आहे, म्हणजे सर्वात शेवटी काय आलं पाहिजे? D,
मग आता सर्वात शेवटी डी कुठं आहे, ते फक्त पर्याय 3 मध्ये आहे. म्हणून असं जर लॉजिक आपल्याला माहीत असेल तर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतर सही कथन चुनना है. रीड ओनली मेमोरी वोलाटाइल मेमोरी है, ये रॉन्ग है क्योंकि वो नॉन वोलाटाइल है. रैंडम एक्सेस मेमोरी वोलाटाइल है, सही है. सेकेंडरी मेमोरी वोलाटाइल है, रॉन्ग है क्योंकि वो नॉन वोलाटाइल है. म्हणजे सिर्फ क्यू ही सही है, केवल क्यू ही सही हो सकता है. नेक्स्ट क्वेश्चन, ताप विद्युत संयंत्रों में उत्पादित फ्लाई ऐश एक पर्यावरण हितैषी संसाधन है जिसका किसमें उपयोग किया जाता है. जे फ्लाय ॲश आहे त्याला आपण ते कोळसाची राख असं म्हणू मराठीमध्ये, तर ते पर्यावरण हितैषी संसाधने असं म्हणतायत प्रश्नामध्ये. पर्यावरण हितैषी याला आपण असं म्हणू की जे इको फ्रेंडली रिसोर्स आहे पर्यावरणासाठी फ्लाई ॲश. त्याचा उपयोग कुठं कुठं होतो. सूक्ष्म पोषक के रूप में कृषि में, बरोबर आहे. बंजर भूमि के विकास में, बरोबर आहे, कोळशाच्या त्या राखेचा उपयोग होतो. बांध और जलधारण संरचनाओं में, ईट उद्योग में, ठीक आहे, ईट उद्योगामध्ये सुद्धा त्याचा उपयोग होतो. ठीक आहे, बांधकाम क्षेत्रामध्ये सुद्धा त्याचा उपयोग होतो. म्हणजे सर्वच बरोबर असणार आहेत. म्हणजे ABCD पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, प्राकृतिक विपदाओं के निम्नलिखित प्रकारों में से किसका निश्चित प्रारंभ और अंत नहीं होता है. कोणता म्हणजे एखादी अशी कोणती प्राकृतिक समस्या आहे जिची सुरुवात निश्चित नसते आणि शेवटही निश्चित नसतो. भूकंप, बघा हे कंटिन्यू राहत नाही. भूकंप, भूस्खलन फक्त काही क्षणिक कालासाठी असतं. आणि हरिकेन मला वाटतं हे वादळाचा एक प्रकार आहे, तर हे खूप कमी कालावधीसाठी असते. मात्र सुखा हे मात्र लॉंग टर्मसाठी त्याचा कालावधी आपण सांगू शकत नाहीत. सुखा म्हणजे त्याला आपण काय म्हणू, दुष्काळाचा कालावधी आपण सांगू शकत नाहीत. ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हेच त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर अंतः वायु प्रदूषण स्वास्थ्य के लिए गंभीर है, गंभीर खतरा है, बराबर. अंतः पर्यावरण में वायु प्रदूषण का विसर्जन अपेक्षाकृत सीमित होता है, आर भी सही है. मतलब ये एवं आर दोनों सही है और आर ये की सही व्याख्या है. पर्याय 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. नेक्स्ट, भारत में कुल विद्युत उत्पादन में इनके योगदान के परिप्रेक्ष्य में ऊर्जा स्रोतों के सही क्रम की पहचान कीजिए. ताप विद्युत संयंत्र, ज्याला TPP म्हटलं आहे किंवा त्याला आपण काय म्हणतो, थर्मल पॉवर प्रोजेक्ट. विशाल जलविद्युत परियोजनाएं LHP. परमाणु ऊर्जा NE न्यूक्लियर एनर्जी. नवीनीकरणीय ऊर्जा रिन्युएबल एनर्जी. ठीक आहे, रिन्युएबल एनर्जीमध्ये सौर ऊर्जा, वायू ऊर्जा, जैवमात्रा, लघु जलविद्युत परियोजना इत्यादीचा समावेश होतो. थोडक्यामध्ये त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला आहे की भारतामध्ये सर्वात जास्त कोणती एनर्जी वापरतात आणि सर्वात जास्तीकडून कमीकडे तो क्रम लावायचा होता. तर जनरली जे जिओग्राफीचे विद्यार्थी किंवा पर्यावरणाचे विद्यार्थी त्यांना माहिती आहे की भारतामध्ये सर्वात जास्त कोणती एनर्जी आपण वापरतो, तर थर्मल पॉवर वापरतो आपण, म्हणजे TPP थर्मल पॉवर प्रोजेक्ट, बरोबर आहे. म्हणजे TPP किती पर्यायामध्ये, पर्याय 1 मध्ये पण आहे, पर्याय 2 मध्ये पण आहे, पर्याय 4 आणि पर्याय 3 तर कटला. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की आपण जवळपास भारतामध्ये ज्याला आपण औष्णिक विद्युत म्हणतो ना, तर 51% जास्त औष्णिक विद्युत भारतामध्ये तयार केली जाते. म्हणजे 1 नंबरला काय आहे, TPPच आहे. नंतर रिन्युएबल येणार नाही, रिन्युएबल एनर्जी नाही. नंतर जलविद्युतचा समावेश होतो म्हणजे LHP 2 नंबरला. नंतर रिन्युएबल एनर्जी आणि नंतर सर्वात कमी न्यूक्लियर एनर्जी. म्हणजे पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर भारत की नदियों में निम्नलिखित में से किसको प्रदूषण का प्रमुख स्रोत माना जाता है.
तर अशोधित वाहित मल. ठीक आहे, अशोधित वाहित मल. नद्यांचा प्रदूषणाच्या संदर्भाने विचारलेत ना, तर अशोधित वाहित मल. ठीक है, नेक्स्ट क्वेश्चन, विश्व में भारत की विशालतम उच्च शिक्षण प्रणाली किन देशों के बाद आती है? तो संयुक्त राज्य अमेरिका, चीन और बाद में भारत की शिक्षा प्रणाली का नंबर लगता है, यानी ए सी मतलब 4, ए और सी के बाद. प्रधानमंत्री शोध फेलोशिप निम्नलिखित में से किसमें पीएचडी कार्यक्रम करने वाले छात्रों को लिए है? ठीक है, जो आईआईटी और आईआईएससी मतलब पर्याय 4. ठीक है, जो आईआईटी के स्टूडेंट है, मतलब आईआईटी यानी कि इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी और इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स, या 2 संस्थेमधील विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे पीएचडी करण्यासाठीची. नेक्स्ट, विपक्ष का नेता उन समितियों का एक सदस्य होता है जो चयन करती है. आता पहिल्यानं पॉलिटी होतं बघा पेपर 1ला, आता पॉलिटी कमी केलेलं आहे त्यांनी, म्हणून हे प्रश्न जास्त लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. तरी पण प्रश्न क्रमांक 48चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हा पण त्याच्याशी संदर्भ आहे. प्रश्न क्रमांक 49चं उत्तर आहे पर्याय 1. प्रश्न क्रमांक 50, भारत में नागरिक केंद्रित प्रशासन निम्नलिखित में से कौन सी बाधा है? ए और बी, पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीनं आपण जवळपास जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. जर अजून एखाद्या प्रश्नाचा आम्हाला जर माहिती नाही मिळतली किंवा आम्ही देऊ नाही शकलो तर निश्चित तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या प्रश्नाबद्दल माहिती लिहा, जेणेकरून आपल्या सहकाऱ्यांना देखील थोडंसं नॉलेज प्राप्त होईल आणि आपण नेट परीक्षा क्वालिफाय होऊ शकू. धन्यवाद.